लोकशाही जिवंत राहिली पाहिजे यासाठी प्रत्येक निवडणूक बिनविरोध होता कामा नये यासाठी कोकरे 36 वेळा निवडणूक लढलेले आहेत आणि कारखान्याची निवडणूक ते 6 वेळा लढलेत. असं का वाटतं तुम्हाला बिनविरोध नाही झाली पाहिजे, लोकशाही जिवंत राहिली लोकशाही जिवंत राहण्यासाठी गोरगरिबाच्या घरी बिनविरोध झालं तर कुणी कोणाच्या घरी आम्हाला दिले साहेबांनी निवडून गरिबाचं काय ते दखल चालेल का? तर त्यासाठी डायरेक्टरनी ते शेतकऱ्याच्या दारात गेला पाहिजे. लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. किती वेळा लढले? मी 6 वेळा लढलो ना. हो. काय अनुभव आला, काय वाटलं बरं कारखान्याची निवडणूक लढवायची? कारखान्याच्या निवडणुकीत मला अतिशय आनंद झाला की बाबा एका आपण सामान्य माणसाने 812 फार्मातून बिनविरोध फार्म होऊन दिलं नाही. या चंद्रसूर्य येथेवर माझे नाव अमर कीर्त राहिलेली. या कारखान्याला मी जिवंत आहे, मी मरणारच आहे. इथं पुढे माझं नाव माझ्याशिवाय कुठलं नाव निघू शकत नाही. हे मेन निवडणूकला असं कोणी म्हणू शकत नाही. बरं किती किती मतं पडली 6 वेळा? 6 वेळा तर बसत होतं की पहिली मतं पडली 1820 बिनविरोध मध्ये न करू देता नाही. त्याच्यानंतर कवा 400 पडले. कोणी काय गरीबाला कोण पॅनल मध्ये घेते का? ते आपल्याला दुसरीच निवडून येतात. तुम्हाला काय अपेक्षा करायचं पाहिजे? तरी अपेक्षा मी लढलोच. कवा 400 पडतात, कवा 500 पडतात, कवा 100 पडतात, कवा 100 पडतात. पण 36 निवडणुका कुठल्या लढल्या? हे काय ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे, झेडपी आहे, लोकसभा विधानसभा आहे, लोकसभा आहे. निसटता पराभव झालाय का कुठं? नाही, पराभव होणारच की. पराभव काय पराभव होणार असं कुठं आहे का? एक सामान्य व्यक्ती एवढा मोठा घाट तयार करतोय, एवढी मोठी यंत्रणा राबवायला होते, ते माझ्याच जयला राबते ना. नाही, पण मग असं वाटलं का कधी लोकांनी सपोर्ट केलाय उभा राहून? नाही नाही नाही, त्याच्याला ते लोक कोणी करू शकत नाही. ती माझ्या अंगात डेअरिंग आहे. मी करोड रुपये देते, मी फार्म काढणारा माणूस मी नाही. पण म्हणले का माग घ्या म्हणून? लई वेळा झाले पण ऐकतच नाही ना. का बरं, काय म्हणते मागे एवढी भीती वाटते? नाही नाही, भीतीमध्ये त्यांचं नाक जाते ना. त्यांचं नाक जाते ना. साहेबाचा कारखाना असून आपण साधा एक माणूस आपल्याला ऐकत नाही. अन्यायाविरुद्ध आपण आवाज पुढे असं लढत राहणार हा मरेपर्यंत लढत राहणार. पण विरोध नाही हा बिनविरोध होऊन देणार नाही शेवटचे श्वासापर्यंत. हे ठरलेली बाजू आहे, त्यात काही कमीपणा नाही. रनिंग हे रनिंग नाही मोठं. मी आता सायकली घरचे काय नाही म्हणून काय म्हणू शकत नाहीत. सायकलवर कुठे कुठे प्रचार? सगळ्या गावात फिरलो. मतदार जेवढा संघ आहे ना, सभाताचा एरिया, त्या सगळ्या ह्याच्यात सायकली जाऊन आलो. काय म्हटले? सभासद म्हणतात एक मत देऊ तुम्हाला. मला कुठं मागायचं? ते 19 पैकी 20 एकच मत मागायचं आहे ना. 20 पैकी ते 19 मध्ये तुम्ही कोणाला द्या? दादाला द्या, तर अण्णाला द्या, तर दुसऱ्या कोणाला द्या. पण अण्णा दादा आले नाही तुमच्याकडे? नाही कसे येतात? आता ह्याचीच लढाई चालली तर माझ्याकडे कोण बघते गरीबाकडे? नक्की लोकशाही जिवंत राहावी यासाठी आतापर्यंत त्यांनी 36 वेळा निवडणूक ज्या आहेत त्या वेगळ्या वेगळ्या निवडणुका लढवलेल्या. ते वेगळा अवलिया बारामतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरामन सुमित भोसलेसह सागरवाड, साम टीव्ही, बारामती. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.